नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की ख्रिसमस मुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर ख्रिसमस मुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर ख्रिसमस मुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा आणि त्यानंतर योग्य वेळी योग्य भावावर जर आपण सोयाबीनची विक्री केली तर या ठिकाणी होणार आपला 100% फायदा। तर चला मित्रांनो, मग जाणून घेऊया की ख्रिसमस मुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार। ख्रिसमसचा आणि सोयाबीनच्या बाजारभावाचं नातं जर समजून घ्यायचं असेल तर यासाठी आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करावा लागेल, कारण 25 डिसेंबरला ख्रिसमस आहे आणि त्यानंतर 2 आठवडे जागतिक सोयाबीन मार्केट ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे बंद असणार आहे। म्हणजे जागतिक सोयाबीन बाजारात ना खरेदी होणार ना विक्री होणार। ई प्लॅटफॉर्म वरती सुद्धा मार्केट बंद असते, यामुळे जागतिक बाजारातून कोणतेही संकेत आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत। यामुळे आपल्या बाजारात काय बदल होणार तर लक्षात घ्या मित्रांनो की ख्रिसमस मुळे ना देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार ना ख्रिसमस मुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव घटणार। येत्या 15 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव 4500 ते 4700 च्या दरम्यान दिसणार आणि देशातील मागणी पुरवठ्याच्या स्थितीनुसार सोयाबीनच्या बाजारभावात 50 ते 100 रुपयाची तेजी आणि मंदी दिसणार आहे। पण चांगल्या तेजीसाठी तुम्हाला जागतिक सोयाबीन मार्केट ओपन होण्याची वाट बघावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसेल आणि तिथं सोयाबीनचा बाजारभाव 8 जानेवारी नंतर 4800 ते 5000 च्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी पोहोचताना दिसू शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचं काय करायचंय बरं? तर सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला सध्या तर 15 दिवस काय जास्त वाढताना दिसणार नाही, पण त्याच्यानंतर मात्र वाढणार। त्यामुळे या 15 दिवसामध्ये सोयाबीनची विक्री 100% थांबवा। 8 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढला 4800 ते 5000 दरम्यान गेला, तिथं 25% सोयाबीन विक्री करा। त्यानंतर प्रत्यक्ष 200 च्या तेजीवरती आपल्या आर्थिक गरजेनुसार टप्प्याटप्प्याने करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।